बोईसर तारापूर MIDC परिसरातील गो ग्रीन इकोटेक कंपनी विरोधात तक्रार करणाऱ्या जितम घरत यांच्यावर भाडोत्री गावातील गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली। घरत यांचा सहभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पंचनामासाठी घेण्यात आला होता। जितम घरत यांनी कंपनीकडून घातक रसायन जमिनीत पुरल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्याकडे केली होती। या तक्रारीबाबत निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ही तक्रार केली होती। या तक्रारीमुळे कंपनी संचालकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी काही भाडोत्री गाव गुंडांकडे हाताशी धरून जितम घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात घरत आणि त्यांच्या सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी कंपनी संचालक मुकेश पाटील व राजेश पाटील सह इतर 8 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे। हा प्रकार कंपनी विरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांवर होणाऱ्या दबावाचे गंभीर उदाहरण ठरतो आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून घटना लक्षात घेतली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।